ही योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे। ही योजना दर महिन्याला 1,500 गुणिले 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये वर्षाला 36,000 रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एक मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोडमधील सभेला त्या ठिकाणी हे करत असताना केली आहे। मोठी घोषणा आत्ताच हायकोर्टाने देखील एक मोठा निकाल त्या ठिकाणी आलेला आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल मुंबई हायकोर्टाचा देखील निकाल आता लागलेला आहे। 1 ऑगस्ट पासून जी काय आहे मुदत याच्यामध्ये वाढ देण्यात आलेली होती, पण लोकांना आता नारी शक्ती दूत ॲपवर आता त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे की नाही, डेट आता निघून गेली आहे, तर कुठे फॉर्म भरावं लागेल, तर अशा भरपूर प्रश्नांची उत्तरे यात मिळणार आहे। त्यातच एक मोठी घोषणा वर्षाला 36,000 रुपये कोणत्या कुटुंबांना मिळणार आहेत, ती कोणती योजना आहे, तर ते देखील व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर जी मोठी घोषणा याच्यामध्ये झालेली आहे तर ती देखील आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मनात भरपूर प्रश्न त्या ठिकाणी लोकांचे आहेत। तर पहिला प्रश्न जो आहे तर तो म्हणजे की मराठी भाषेतून जर अर्ज केलेला असेल तर तो रद्द होईल का, तर भरपूर त्या ठिकाणी लोकांचे डाऊट आहेत। त्यात दुसरा डाऊट म्हणजे लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरतीच आहे का, यावर देखील मुख्यमंत्र्यांनी या सभेमध्ये एक स्पष्ट वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे। हायकोर्टाचा निकाल देखील लागलेला आहे, कारण की आता एक हप्ता त्या ठिकाणी तुमचा याच्यात होता, पण आता हायकोर्टाचा निकाल देखील लागलेला आहे। खूप मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर जुलै आता हे जे काय पैसे आहेत तर हे नेमकं केव्हा येतील हे देखील आता समजलेलं आहे। आता जी लोकांनी फॉर्म भरलेले नाही त्यांनी हे फॉर्म केव्हा भरायचे आहेत किंवा भरण्याची काय प्रोसेस असणार आहे तर ते देखील त्या ठिकाणी आता क्लिअर झालेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठी भाषेतून केलेले जे अर्ज आहेत तर ते रद्द होतील का, तर नाही। जी आपले महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर खात्यावरून एक ट्विट केलं होतं आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मराठीतून जरी अर्ज केलेला असेल तरी तो इथे ग्राह्य धरला जाणार आहे। त्यानंतर पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी जो होता, जे लोकांमध्ये डाऊट होते, तर तो म्हणजे ही लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे का, तर यावर देखील स्पष्टीकरण देत असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणाले आहेत की ही जी काही योजना आहे तर ही निवडणुकीपुरती नसून ही कायमस्वरूपी आहे। ही रक्षाबंधन किंवा भाऊबीजेपुरती नसून ही कायमस्वरूपीची योजना आहे। त्यातच त्यांनी हेही सांगितलं की 1 वर्षापासून ते त्या ठिकाणी सरकार या ठिकाणी प्लॅनिंग करत होतं आणि मगच ती योजना त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे। त्यानंतर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की आता हप्ता मिळायला काहीच अडचण नाही, कारण की लाडकी बहीण योजनेबद्दल मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल लागला आहे, तो देखील जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे। काय होतं आहे, मुंबईतील एक चार्टर्ड अकाउंट यांनी एक त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती। तर ही जी काही याचिका होती तर ही याचिका मुंबई हायकोर्टात त्याला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला आव्हान त्या ठिकाणी दिलं होतं। याचिकेत असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे, या योजनेवर बराच खर्च होत असल्याने योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या योजनेतून करण्यात आली होती। मग लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे। इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेत कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं। खूप मोठी आनंदाची बातमी आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल करण्यात आलेली जी होती नवी मुंबईतील सीएने लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली होती। ही याचिका हायकोर्टाने फेटाळली, त्यामुळे राज्य सरकारला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेल्या याचिकेत असं म्हटलं की लाडकी बहीण योजना करदात्याच्या पैशाचा अपव्यय आहे, या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याने योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती। तर लाडकी बहीण योजना करदात्याच्या पैशाचा अपव्यय असल्याने आर्थिक भार येत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता, पण हायकोर्टाने तो दावा फेटाळला आहे। आता त्यानंतर ॲपवरून जो काही फॉर्म आहे आता तो भरता येईल का, 1 ऑगस्टपासून सरकारने एक नवीन पोर्टल त्या ठिकाणी दिलेलं आहे। एक वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in हे पोर्टल त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर या पोर्टलवर जाऊन आता तुम्ही फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जो याच्यामध्ये नेहमी येतो तो म्हणजे की स्टेटस, म्हणजे फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर तुमचं स्टेटस त्या ठिकाणी काय येत आहे, तर तुमचं स्टेटस तुम्ही साधारणपणे जो काही तुमचा नारी शक्ती दूत ॲप आहे तर त्या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या फॉर्मचा स्टेटस पाहू शकता, म्हणजे तुमच्या फॉर्मची सध्याची स्थिती काय आहे ती तुम्ही जाणून घेऊ शकता। आता साधारणपणे ही स्थिती 6 याच्यामध्ये विभागलेली आहे।
मग आता उदाहरणार्थ पहिला जो येतो तर तो म्हणजे पेंडिंग असा स्टेटस त्या ठिकाणी येतो. आता पेंडिंग याचा अर्थ तुमचं जे अर्ज आहे तर तो पेंडिंग आहे. त्यानंतर दुसरा जो त्या ठिकाणी स्टेटस येत असतो तो म्हणजे अप्रूव्ड. अप्रूव्ड म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तर तो मान्य झालेला आहे. त्यानंतर पुढचा जो स्टेटस तुमचा येतो इन रिव्ह्यू. इन रिव्ह्यू म्हणजेच तुमचं मूल्यांकन त्याचं चाललेलं आहे, तुमची माहिती त्या ठिकाणी चेक केली जात आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा जो रिमार्क येतो, पुढचा जो स्टेटस येतो तो म्हणजे रिजेक्टेड म्हणजेच फेटाळला, म्हणजे तुमचा अर्ज फेटाळला गेला असं येतो आणि रिजेक्टेड आल्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर पुढचा येतो डिसअप्रूव्ह. हा पाचवा आणि शेवटचा जो स्टेटस असू शकतो डिसअप्रूव्ह. म्हणजेच डिसअप्रूव्ह म्हणजे फॉर्म काही कारणास्तव त्या ठिकाणी तुम्हाला हे भरता येणार नाही, पण तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता आणि तो फॉर्म पुन्हा एकदा फ्रेश त्या ठिकाणी भरू शकता. तर हे त्या ठिकाणी स्टेटस आहे. तर हे भरपूर प्रश्न होते. तर लवकरच तुम्ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपण जे वेबसाईटची लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकत आहोत. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा अर्ज त्या ठिकाणी भरू शकता. ज्या लोकांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना पुन्हा अर्ज भरायची आता गरज नाही. लक्षात घ्या, ज्यांनी ॲपवरून अर्ज भरलेत किंवा दुसरी कुठूनही अर्ज भरलेत त्यांना आता पुन्हा अर्ज भरण्याची मुळीच गरज नाही. ज्यांनी ऑफलाईन फॉर्ममध्ये अर्ज भरलेले असतील, अंगणवाडी का सेविका असतील किंवा कुठेही जाऊन त्यांनी फॉर्म जर भरलेले असतील तर त्यांना परत पुन्हा आता फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी गरज नाही आहे. यांनी एकदा फॉर्म भरले ते झालं. फक्त ज्यांचे राहिले होते त्यांच्यासाठी ही तारीख त्या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. त्यातच एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की आता 36,000 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजेच आता हे 36,000चं कसं आहे तर एका महिलेला 18,000, 2 महिन्याला 36,000. म्हणजेच कसं की एका परिवारामध्ये जर 2 महिला त्या ठिकाणी असतील तर 2 महिलांच्या नावे एका महिलेला महिन्याला 1,500, दुसऱ्या महिलेला 1,500. तर असे महिन्याचे 3,000 आणि असेच वर्षाचे जवळपास 36,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये सांगितलं देखील आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या योजनेविषयी नवीन त्या ठिकाणी माहिती अपडेट समोर आली होती. ती व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी देखील सिल्लोड येथील सभेमधून देखील त्याविषयी मोठी स्पष्ट वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी या योजनेला मिळत आहे. मग काही लोकांच्या फॉर्मला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी भरलेला नसेल तर नक्कीच या पोर्टलवर त्या ठिकाणी लॉग इन करून पाहणं आवश्यक आहे आणि तिथे फॉर्म भरणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी या वेबसाईटला व्हिजिट करा, ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. किंवा तुम्ही गुगलला लाडकी बहीण LADAKIBAHIN लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला जाऊ शकता आणि तिथून तुमचा फॉर्म तुम्ही आरामात भरू शकता. नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म भरून घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीनं एक नवीन अपडेट त्यामध्ये आली होती, ती आपण त्याच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. 4 ते 5 प्रमुख प्रश्न होते, त्यांचं जे डाऊट होते त्यावर आपण त्या ठिकाणी आज बोललेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या बँक अकाउंट जे आहे ते प्रॉपर असणं इथे गरजेचं असणार आहे. ते होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.